खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सत्ताधाऱ्यांकडे संचालकांचा जुदाई आकडा हातात असतानाही खबरदारी म्हणून राजकीय सहलवारी। सभापती उपसभापती पदाच्या निवड प्रक्रियेला काही तासांचा कालावधी बाकी असताना संचालक नॉट रिचेबल। संचालकांच्या उर्वरित कालावधीत सभापती पदासाठी 6 महिन्यांच्या फॉर्म्युल्यावर एकमत। उपसभापती पदासाठी विरोधी गटातील काही संचालकांचं मन वळवण्यात नेते मंडळी यशस्वी। आमदार बाबाजी काळे यांच्यासह सर्वपक्षीय नेते मंडळींकडून बेरजेचं राजकारण, विरोधी गटातील संचालकांनाही सामावून घेण्याकडे कल। खराबवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील 2 एकर गायरान जमिनींवरील 87 अतिक्रमणे सोमवार दिनांक 27 जुलै रोजी पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केली जाणार। पहिल्या टप्प्यात खराबवाडी गावातील अतिक्रमणांवर हातोडा पडणार। पोलीस बंदोबस्त उपलब्ध होताच आठवड्याभरातच गोलेगाव मधील अतिक्रमण निष्कासित करण्याची कार्यवाही। तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या आवाहनाला काही नागरिकांनी प्रतिसाद देत व्यावसायिक अतिक्रमणे स्वतःहून हटवली। सोमवारी होणाऱ्या अतिक्रमण कारवाईसाठी चाकण मंडलातील तलाठी, मंडलाधिकारी तसेच ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी अशी महसूल आणि ग्रामविकास विभागाची संयुक्त कारवाई होणार। खेड तालुक्यात खरीप हंगामाला वेग। 48,622 हेक्टरपैकी 31,207 हेक्टरवर पेरा। दमदार पावसामुळे भात पिकाचा लागवड टक्का सुधारतोय। गळीत धान्यामध्ये कृषी विभागाने यंदा ठेवलेल्या उद्दिष्टांमध्ये सोयाबीन पिकानं बाजी मारत गाठलं अव्वल स्थान। 18,960 हेक्टर क्षेत्रापैकी 16,595 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी। भुईमूग, तूर, मूग, उडीद, मका लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग। नाचणी, तीळ, सूर्यफुलासह औषधी आणि सुगंधी वनस्पतींची लागवड आज अखेर शून्य। राजगुरुनगर येथील सकल हिंदू समाज यांच्या वतीने धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखेले यांच्या स्मरणार्थ शहरात महारक्तदान शिबिर। तब्बल 251 दात्यांनी नोंदविला रक्तदानाचा विक्रम। आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि खेड तालुक्यात राबवलेल्या महारक्तदान शिबिरास नागरिक, स्वयंसेवक आणि विविध सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। उत्तर पुणे जिल्ह्यात 3,215 युनिट रक्त केलं संकलित। रक्ताच्या प्रत्येक थेंबातून दात्यांनी धर्मवीरांना केलं अभिवादन। रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्यास स्वेट हुडी भेट। वर्षभरात गरज भासल्यात एक रक्ताची पिशवी मोफत उपलब्ध करून देण्याची सकल हिंदू समाजाकडून करण्यात आली घोषणा। चाकण औद्योगिक वसाहत परिसरात सायबर गुन्हेगारीची टोळी सक्रिय। सायबर गुन्हेगारी टोळीने समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या नावाखाली देशातील 35 पर्यटकांना गंडवलं। 1,13,881 रुपयांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघड। सुशांत रवींद्र सोये, वय वर्ष 26, राहणार सारा सिटी, खराबवाडी, चाकण याच्यासह त्यांच्या साथीदारांवर दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। बँक ऑफ महाराष्ट्रच्या म्हाळुंगे शाखेत सायबर फसवणुकीचा 11 जुलै 2025 ते 16 जानेवारी दरम्यान घडला सायबर फसवणुकीचा प्रकार। संततधारेतील पावसात पाईट शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा आषाढी दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न। ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात कनिष्ठ महाविद्यालयाची आषाढी दिंडी। प्राध्यापक सखाराम महाराज गिरी यांच्या प्रेरणादायी प्रवचनाने दिंडी सोहळ्याची सांगता। भक्ती, संस्कार आणि वारकरी परंपरेचा विद्यार्थ्यांच्या वारीमध्ये संगम। यावेळी संस्थेचे अध्यक्ष JB खेंगले, उपाध्यक्ष श्यामराव रौंधळ, मानद सचिव गोपीचंद गायकवाड, संचालक अकबरभाई इनामदार, प्राचार्य असीर शेख, प्राध्यापक संदेश कोहिणकर, वर्षा दिघे, शुभांगी कचाटे, ऋषिकेश बेल्लेकर आदींची उपस्थिती। श्री क्षेत्र पंढरपूर येथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलीचे पालखी सोहळ्यातील मोहकलकर दिंडी क्रमांक 101 श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ धर्मशाळेत विसावली। आषाढी एकादशी निमित्ताने हरिभक्तपरायण किशोर महाराज बांगर यांची कीर्तन सेवा संपन्न। द्वादशी निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांनी दिंडी सोहळ्याची सांगता। आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद।